सतत साई सेवक काम करत असतं. आता आज पालखी निघेल तरी अजून काम चालू आहे बघा, जनरेटरची सेवा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मोबाईलचा फर्स्ट आहे. तर पहिलाच शूट आहे आणि पहिल्या शूटमध्ये आपल्याला साईबाबांची पालखी दिसते. दरवर्षी आपल्या गावातून साई दिंडी निघत असते. आज 6वा वर्ष आहे श्री साई द्रोणागिरी पदयात्रा मंडळाचा. तर दरवर्षी आपली पालखी द्रोणागिरी आईच्या मंदिरातून निघत असते आणि द्रोणागिरी आईच्या मंदिरातून पालखी निघत असते आणि त्या पालखी वाजत गाजत मिरवायला द्रोणागिरी आता ब्रास बँड सुद्धा असतो. तो आमचा बँड नेहमी हे कार्य विनामूल्य करत असतो. इथे गावात सुद्धा मिरवत असतो आणि शिर्डीला जाऊन सुद्धा गाजवत असतो. तर असाच आमचा द्रोणागिरी माता ब्रास बँड आज सुद्धा वेळेवर उपस्थित आपल्या साईबाबांची पालखी काढण्यासाठी आलेला आहे. सर्व मंडळी जमलेल्या थोड्याच वेळात आता पालखी निघेल आणि आपण गावामध्ये वाजवतो. इकडे बघूया काय कार्य चालू आहे देवळात, ते तुम्हाला नक्की दाखवायला पण वाजवायला मी त्यामुळे जास्त काही शूट करू शकत नाही. चला मंडळी, पालखी सुद्धा निघलेली आहे आणि आमचा बँड सुद्धा वाजवायला रेडी झालेला आहे. चला, जय जय.
साईराम. मॉब बघा, भरपूर असा मॉब भरलेला आहे. आणि माझा मित्र सुद्धा आलेला आहे, लवकरच आलेला आहे. एवढा झोपलेला होता, आजारी आहे पेशंट, समजून घ्या जरा. म्हणून तो नाही, बिऊ नाही, आता आमच्या भांडणं पण नाही. वन मॅन शो. चला मंडळी तर आली, मंडळी आली. चला मंडळी तर आता आपली पालखी साईनगर साईबाबांच्या मंदिरामध्ये आता पोहोचेल. आरती वगैरे होईल, चाय नाश्ता होईल आणि मग पालखी पुढील प्रस्थानाकडे. आम्ही पहिले साईबाबाचं दर्शन घेऊया तोपर्यंत. ओम साईराम. बघा इकडं दरवर्षी चहा आणि नाश्त्यामध्ये उपमा आहे बघा. आणि इकडे चहाची सोय चालली आहे. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा आता बँड सुद्धा बंद झालेला आहे. दरवर्षी इथपर्यंतच बँड असतो. तुमचा ना आमचा बँड आहे आणि आमची पालखी. भाऊ कुठे आहे? तुला सगळी शोधतान. बस व्हिडिओ सांगितलाय तो भेटेल नंतर. चला पालखी सुद्धा निघाली आता पुढच्या प्रस्थानात.
ओम साईराम. नवीन ब्लॉगर तयार दिंडीमध्ये. ओम साईराम. चला ओम साईराम. ओम साईराम. जय श्रीराम. भरपूर नको चूप. ओम साईराम. तेव्हा फॉर्म न दिलेलं गडी. ओम साई. चार दिवसाची. ओम साई. ओम साई. आम्ही नंतर येऊ. हे उठला वाटतं ह्यो. जय स्थळी ओम साईराम. चाला पास. ओम साई. चला. साईराम. जय खली. आणि आमचे मित्र, परम मित्र, भाऊ, दादा आणि आता सगळेच आमचे. जय आणि मला लय हैराण केला यावर्षी. ब्लॉक मध्ये येऊ शेवटचा आता ब्लॉक असेल मला वाटतं. आता काय 9 दिवस त्याला ब्लॉक करायला मिळणार नाही मला पण माहिती आहे. तो लास्ट दिवशी आला तर एक ब्लॉक होईल आणि आता पहिल्या दिवसाचा ब्लॉक. कारण कामानिमित्त साईरामाला यायला जमत नाही. पण असून दे त्याच्या मला कमी वाटेल. पण ओम साईराम घाबरू नका. तुम्हाला दररोजचं नवीन नवीन काहीतरी बघायला भेटेल. नक्कीच. आता सगळं मी मिस करीन. हां. भाऊची करामत आणि आमच्या गँगची मस्ती आणि रील्स. दरवर्षी आमची गँग झाली आता. आम्ही युट्यूब वाले म्हणजे सहकार्य करणार हे झालेली आहे जरा. आता कसं आहे माहिती आहे आमच्यात एक युट्यूबवाला गेला का तसं 2 वाढतात. असा एकाच्या वरती 2 येतात. तो असा आहे. त्याच्यामुळे युट्यूबची कमी नाही. पण जे जुने आहेत ना त्यांची आम्हाला कमी गँगची वाटते. बोलते आपले गँगचं जरा हे झालंय. पोरं आपली गँगची कमी आहे. असून दे. असे आम्ही युट्यूबवाले भरपूर आहेत. तुम्हाला 3 ते 4 युट्यूबर तुम्हाला बघायला भेटतील. आणि आमची करामत तुम्हाला बघायला नाही भेटायची. फक्त भाऊची बघायला भेटेल. भाऊची करामत बघायला भेटेल तुम्हाला. भेटेल. थोडे 2 दिवस तरी नाही भेटायचे. पण नंतर लास्टचे 5-6 दिवस तुम्हाला भेटेल. कारण आमचे 2 दिवसानंतर भरपूर पोर येणार आहेत. 25 पोर येणार आहे. बरोबर. तेव्हा नक्की भेटेल तुम्हाला. नवीन आणि स्वतःचा माझा पण चॅनल आता होतो. प्रयत्न करतो. नवीन कॉमेडी चॅनल सुरू होणार आहे. भाऊची करामत लवकरच येईल. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. सगळ्यांना तुम्ही प्रश्न याला विचारा. तुम्हाला काय प्रश्न विचारायचं याला विचारू शकता. मी 9 दिवसाला सगळ्यांचा प्रश्न उत्तर देणार. चला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम कर. ओम साईराम. ओम साईराम. काय लक्ष नाही त्याचा. पण आपल्या सोबत आलेला आहे. आणि मोठा साईराम यंदा पहिल्या दिवसापासून आहे. आणि आपल्या त्याची height कमीत कमी हाईट असेल 7 फूट 2 इंच. आणि 2 बरे मी छोटे मी दोन्ही पण सोबत आहेत. आमचा मेन ब्लॉगर श्रेयस. श्रेयसची पण येणार आहे. 4थ्या दिवसाला तो येणार आहे श्रेयस. पण तू पण जरा प्रयत्न करू शकतो याचा. बघा चाललाय आमचा काय माहिती आहे. हायकोर्टात केस केली. दरवर्षी मिशा पिलणारा दिंडीमध्ये झोपेन पण असताना मिशा पिलणार. गजब बेइज्जती है. या वर्षी नाही जमणार. बघू तो घरी आता ग्राइंडरवर फिरवत राहील. ओम साईरामचा बापू तर हाईट कमी होत चालली. घराजवळ थांबलाय. साई दिंडीच्या भेटीला सरपंच साहेब सुद्धा आलेले आहेत. करंजा ग्रुप ग्रामपंचायत कांजे सरपंच साहेब आणि सदस्य पालखीला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार करत आहेत. ओम साईराम. थांबा आल्या बघा. थांबा. ओम साईराम. साईराम चला थोडासा हा ब्लॉगर आजचा दिवसाचा ब्लॉग आहे आणि शेवटच्या दिवसाचा ब्लॉग. मला वाटतं शेवटच्या दिवसाचा पण ब्लॉग नसेल त्याचा. आता पालखी बघा 4 फाड्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सर्व मंडळी इथं बघा भरपूर मंडळी इथं थांबलेले आहे. प्रत्येक कॉर्नरवर थांबायला लागते. तसंच आता इथे सुद्धा थांबून आता पालखी पुढे निघालेली आहे. तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहोत. पत्रा पाटीलची टीम बघा. यावर्षी त्यांनी नवीन टीम तयार केलंय.
शेषनी आणि ती त्याच्याच सारखी आहे समजून जा कशी. कमेंट मिळालो. चला आता आम्ही आता शेव्याच्या ब्रिजवर इथून जाऊ कोंडा स्कूल गुरबादेवी, तिथं आपला स्टॉप आहे. भेटूया पुढं. मंडळी बघा पाठीमागून अजून पालखी येत आहे. बरीच मंडळी पुढं सुद्धा पोचलेली आहे ती बघा. चला आहे एक दिवसात किती दाखवता येईल तेवढं दाखवते तुम्हाला. आणि चिक्कू पण आता चालत यायला आहे आमच्यासोबत. तिथून गाडीतून उतरला आणि आता चालत येते हुंड्यापर्यंत नाही चिक्कू. चला जय बोले. जय ओम साईराम. ओम साईराम. नवीन ब्लॉगर बघा नवीन बघा. दरवर्षीची गँग. कुठपर्यंत येऊ तुम्ही यंदा? कुंडेवाल. तिथनं जेवून निघणार शिर्डी पर्यंत चालणार आहे सांगा. म्हणजे नवऱ्याच्या वेळची तू चालली येणार शिर्डी पर्यंत चालला. मग आम्ही निघालो तुम्ही येता. चला ओम साईराम. आया आया हे तुम्ही काय पाठचे बोलतच नाही. बाबा ऐकला आवाज गेला माझा. बाबांना माझा आवाज गेला का? बाबा आलो. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. मातरम. जय. या प्रभात फेरीला आले. शिवाजी महाराज की जय. चला प्रभात फेरी सुरू झालेली आहे शाळेतली. चला जाऊया आता भेटू नाश्त्याला. दरवर्षीप्रमाणे नागावातली दिंडी सुद्धा आपल्याला भेटत असते. ओम साईराम. ओम साईराम. हे आपले मेंबर्स. ओम साईराम. यावर्षी सुद्धा आपल्याला ही पालखी भेट झालेली आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. हे बघा नागावातली मंडळी. ओम साईराम. तर मंडळी आपल्याला आता जॉईन झालेला आहे चेतन माळी आपला मित्र. गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल अर्ध्यातनंच त्याला घरी जायला लागला होता. पण यावर्षी पूर्ण दिवस ना. यावर्षी तो पूर्ण दिवस आहे आणि मीच नाही. सगळ्यांचा शेवटच्या दिवशी काय सगळ्यांचा विषय तोच एकच आहे. मी नाही येत. आमच्या गँग सगळे. आमचा मालक नाही यावर्षी. आम्हाला दुसरा सोडला यावर्षी. सांगताय काय गेल्या वर्षी त्याला धुरल्यासारखा चालवत नेलेला असा झालेला. असू दे चला मजा मस्ती करत आपले 9 दिवस असेच जातील आणि असेच मजा तुम्हाला बघायला भेटेल राजदीपच्या व्हिडिओमध्ये. कारण माझी व्हिडिओ इथंच संपेल आजच्या दिवसातच. राजदीपच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मजा घेऊ शकता का नाही. हो मंडळी आता आपली पालखी पोचलेली आहे गुरुबादेवी मंदिरामध्ये. बघा कुंडे महाराज की. इथं पालखीची व्यवस्थित अशी ठेवण्याची सुविधा केली जाते आणि सर्व साई भक्तांना नाश्त्याची सुविधा केलेली असते. बघा इकडे नाश्त्याची सुविधा सुद्धा सोयी चालू झालेली आहे. सर्व मंडळी आराम करतात. बघा सगळी बसले आरामाला. हो आणि इकडे बघा मित्र भेटला माझा गेल्या वर्षीचा अर्जुन भाई. तू पण चाललास? नंतर जाशील. मी नाही बाबा चाललोय. मी नाही आहे. मला नेत नाही. घेत नाही मला. मग त्यांना विचार तू का नाही घेतला मला. विचार तू आता आल्यावर. हां चला पावभाजी मानाचा पहिला झेंडा निघालेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ सर्व पदयात्री मंडळी सुद्धा निघालेले आहेत. हे बघा पालखी सुद्धा आपल्या पुढील
वाटचालीकडे प्रस्थान झालेले आहे आणि आजची वस्ती असेल आजिवलीला. ओम साईराम. ओम साईराम. चला आमच्या मंडळीतला छोटा पोरगा सुद्धा चाललेला आहे. चल चहा प्यायला चल. पुढे पुढे येवले चहा. चल चला या चहा प्यायला या. साईराम. साईराम. चला भेटू पुन्हा एकदा भेट झाली तर. हो नक्की. चला 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 साईराम. चला भेटू. साईराम. ओम साईराम. साईराम. चला जाऊया. नंतर बघू तुमच्या नशिबात असला तर भेटल. मी करतो तुझा सॉल्व कामाचं बद्दल. चला ओम साईराम. आमचा पाठचा झेंडा जरा असा. चला आमची वाट बघतो. थांबलाय आमच्या. ए रादीप चला बाय बाय. बाय बाय. चल ये कधी चला येशील? भेटू लवकर बघू जमल जसं तसं. जमल तसं आहे. ठीक आहे. चल चालेल, बाय बाय. चल. चल हा. मी बघ मंडळी चालली आणि मी पण चाललो भाई. हे चाललो थांबव. हे भाई चाललो. नीट सांग. ए चला. सगळी मंडळी गाडीमध्ये भरलेली आहे बघा. चाललो रिटर्न घरी. A few moments later. मंडळी पालखी आता पोचलेले आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आणि पालखी घेण्यासाठी बघा इथल्या गावातला महिला वर्ग सुद्धा आलेला आहे. हे बघा. ओम साईराम. काय करायचं ना. ठीक. हे बघा पालखीला घेण्यासाठी मंडळी इथं थांबली होती. पाटील आलेला आहे. कौशल बाय. हे बघा इथे कुलू आईच्या मंदिरामध्ये आपला दरवर्षी जेवणाचा कार्यक्रम असतो. तोच कार्यक्रम आता इथं होणार आहे. यांचा काय चाललंय बघ. हे कुठना काय पकडून आणलंय काय माहिती नाही. बसाला सेवा सेवा. पालखीच्या आगमनासाठी बघा व्यवस्थित सुविधा एकदम मस्त फुलांचा रांगोली काढलेली आहे. आणि इकडे बघा सगळी मंडळी. मंडळी इकडे आपला आता पालखी थांबलेली आहे आणि जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. आणि पाठीमागं बघू शकता आपल्याला कोण भेटलेला आहे. आपला भाई आहे. तर त्याचा तुम्ही नक्कीच इंस्टाग्रामवर फेमस म्हणून ऐकलाच असेल. जरीमरी ढाबा. जरीमरी धाबा उळवे नोट सेक्टर 10. तर नक्की या चिकन रन खाण्यासाठी. तर आपण चिकन रन फेमस केलेला आहे आपल्या भागात. तर तुम्ही नक्की विजिट करून बघा तुम्ही चिकन रन कसं वाटतंय. बरोबर. आपल्या मित्राचा ढाबा आहे. तुम्ही कधी गेला नसेल नक्कीच तिथं जा. एकदा तरी जाऊन भेट द्या. आपल्या भावाचं नाव सांगला ना तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. बस आपल्या चॅनलचं नाव त्याला सांगा भाई. तुम्हाला डिस्काउंट काय असेल देईल. आणि नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. कारण आता आम्ही शिर्डीला चाललोय. 9-10 दिवस नाही जाऊ शकत. हां त्याच्यानंतर आपण एकदा बेत करू. चला ओम साईराम. ओम साईराम. एक मित्र गेला दुसरा मित्र भेटला आपला दादर पेनचा. ज्याच्या इथं आम्ही दिंडीच्या दरवर्षी टी शर्ट. दिंडीच्याच नाही प्रत्येक कुठला कार्यक्रम असला या कार्य असला का त्याच्या प्रत्येक टी शर्ट आम्ही छापत असतो त्याच्याकडं. सुरत दादा नेहमी आपल्याला एकदम होलसेल आणि रिजनेबल दरात आपल्याला टी शर्ट देत असते. चल तुम्हाला सुद्धा ऑर्डर द्यायच्या असतील तर नक्कीच सुरत दादाच्या दुकानाला दादर पेनमध्ये दादर गाव ऐकलाच असेल. नक्की मोठा गाव आहे तिथे जा. आणि सुरत दादा नाव सांगितलं नक्कीच तुम्हाला टी शर्ट भेटतील. नक्कीच भेटतील. चला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. चला मंडळी आता पालखी सुद्धा निघालेली आहे. आणि आता मी सुद्धा घरी जातोय. मगाशी सुद्धा घरी गेलो परत आलो. एक इच्छा झाली पुन्हा आलो इथे. आणि पप्पा चाललेले आहेत तर त्यांना आजचा दिवस भेटतोय. कारण 9 दिवस पुन्हा मला भेटायला नाही भेटणार पप्पाला. चला पप्पा चला. आणि सगळी आमची मंडळी सुद्धा चाललेली आहे पुन्हा एकदा. चला आपलं मेंबर्स
चला चल ओम साईराम ओम साईराम ओम साईराम चला ये देतन चला ओम साई राजीव पुन्हा एकदा बाय बाय चल. तर असंच झालं घरी गेलो होतो आणि परत मूड झाला कंटाळा आला घरी काय करू असा आणि परत आलो. मग काय करू गाडी घेऊन आलो परत जावाची इच्छा नाही परत घरी आता काय बोलू मी पण काय चालत जावाची इच्छा असते ना तर घरी जावाची परत इच्छा नसते आलो काय ते आणि युवा सांगता आता घरात चल चल चला मंडळी आता काय याच्या पुढं मी जाऊ शकत नाही याच्यामुळे ब्लॉग आहे इथंच संपवतो आणि याच्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघायच्या असतील राजदीपच्या ब्लॉगमध्ये बघा. राजदीप घरत राज करंजाच्या या चॅनलवर तुम्हाला सगळ्या व्हिडिओ बघायला भेटतील. सोबतच आहे त्याच्या हितेन ठाकूर ब्लॉग्स तर त्याच्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला 9 दिवसाच्या 9 व्हिडिओ 9 काय 10 पण व्हिडिओ बघायला भेटतील याच्या चॅनलवर तर नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता. थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद. निघतो आम्ही आता चला, चला. हितेन ठाकूर ब्लॉगला. चला बस काय भाई